हॅलो एव्हरीवन, स्वागत तुमचं आपल्या ह्या ब्लॉकमध्ये मित्रांनो. आपण ही गाडी घेतली सोबत आणि आपण ह्या पिशवी अडकून निघलो आपल्या शेतामध्ये मित्रांनो, फार्म हाऊसला, म्हणजेच आपल्या शेतामध्ये रानामध्ये मित्रांनो. तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवतो आपलं शेत कसं आहे, काय घर कसं आहे वगैरे सगळ्या गोष्टी दाखवतो. आणि हा ब्लॉग आवडत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो अजिबात. चला तरी मित्रांनो तुम्हाला दाखवू आपण तिकडे गेल्यानंतर. गाडी पुढे, गाडी तू मागे राहिला काय पुन्हा पाय पाय. चल मग काय केलं म्हणलं, बोली पडले कळलं का नाही म्हणलं कोणाला. या ठिकाणी मित्रांनो पावसाचं गोणी पडलेली आपल्या भावाची आणि आता उचलून आपण गाडीवर टाकून घेऊन पुढं सारखं वाटलं समजून. ती काढली पडली काय नो, ती काढली ही दाबर थोडी आतमध्ये इकडे बाहेर आली, पुढं गॅप राहिला मग ढकल पडलं गावा ना पण पुढे बांधा लक्ष ठेवा आता पण. मित्रांनो हा पाहू शकता मित्रांनो, अतिशय खराब हा रस्ता आहे मित्रांनो, चिखला पाण्याचा रस्ता आहे मित्रांनो. हा पाहू शकता मित्रांनो तुम्ही, आणि ह्या रस्त्याने जायचं म्हणजे खूप कठीण आहे मित्रांनो. तिकडे वळायचं आता आपल्याला. मित्रांनो ही सुरुवात आपण आपल्या गायपासून करू मित्रांनो. पाहू शकता ही आपली गाय मित्रांनो, शेतामधली मस्त दिसते का नाही, खाऊन पिऊन एकदम सदा सुखी मित्रांनो, रागाट एकदम रागाटमध्ये. आणि इकडं आपले 2-3 खोल्या दिसतात मित्रांनो, ह्या शौचालय वगैरे इकडं एक आपली रूम आहे अशी, आणि इकडे हे पत्र्याचं शेड वगैरे हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही असं. आणि आपले हे 2-3 खोल्या असून हे तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते मित्रांनो काय काय ते कसं काय ते आतमध्ये रूम वगैरे. हे पाहू शकतो समोर ऊस आहे मित्रांनो, हा सगळा ऊस आहे आपला, पलीकडे बी ऊस आहे, हे कवटीचे झाड आहे मित्रांनो, हे सगळे इथले खालचे.
पाहू शकता मित्रांनो कवटीचे झाडे सगळे खालचे असे. तुम्हाला दाखवतो कवटे कसे पडलेले असते बघा हे असे. पाहू शकता मित्रांनो हे कवटे आहेत असे लागलेले मस्तपैकी. हे असे कवटे आहेत मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ही आपली गाय तुम्हाला सांगितलं असतं गाय ही आपली या ठिकाणी गाडी वगैरे लावली आता मित्रांनो. आणि चला मित्रांनो तुम्हाला आतमध्ये दाखवतो मित्रांनो कसं काय काय ते नाही का. आपला हा रूम आहे मित्रांनो एक किती हे पाहू शकता मित्रांनो आपले रूम अशी. या ठिकाणी इकडे TV चालू आहे मित्रांनो. हे कपाट वगैरे हे आमच्या अण्णा हसावर अण्णा. त्याच्यानंतर इकडे एक रूम आहे किचनची रूम मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो सगळे वेगळे गॅस आहे. हा व्हिडिओ या ठिकाणी ऊस आहे पाहू शकता मित्रांनो. इकडे नारळाची झाड आहे मित्रांनो. ही वरती मस्त नारळ गेल्या तू वरती पाहू शकता मित्रांनो तुम्ही अशी. आणि हे इकडे बगीचा मस्त पपई वगैरे सगळे इकडे पाहू शकता मित्रांनो वरती. आणि नारळाची झाडं बघा मित्रांनो. हे खालकोंडे मित्रांनो इथं पेरूची झाडं आहेत मित्रांनो. हे सगळे घरा पाठीमागं लावलेले अण्णांनी. अजून इकडं हळद आहे. इथं वांग्याचं झाड आहे आपलं घरीमध्ये खायला. इकडं हे बघू शकता मित्रांनो तुम्हाला गवतीची आहे मित्रांनो हा. त्याच्यानंतर हे पाहू शकता इकडं हे बी हळकोंड लावून ठेवले मित्रांनो इथं ऊसाच्या झाडी. ही पपई इकडं इथं फुलाचं झाड आहे इथं मस्तपैकी. पुन्हा इकडे चिक्कू आहेत मित्रांनो इकडं. आणि अंजिराचं झाड बी आहे मित्रांनो. हे पाहू शकता इथं अजून अंजीर नाही लागले मित्रांनो त्याला. मित्रांनो हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि पाठीमाग आपली गाय बघून जावा शेवट जाता मित्रांनो बघा. तू मेरी सारी यादें पानी में आज बहा दे.